नमस्कार. आज आपण दहीवडे करणार आहोत. त्याच्यासाठी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. ही आधी स्वच्छ पाण्याने आपण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि भिजत घालू. आता या डाळीमध्ये आपण पाणी घालू आणि 2 ते 3 तास ही डाळ चांगली भिजू देऊ. आता 3 तासांनंतर आपली डाळ चांगली भिजलेली आहे. या डाळीमधलं आपण पाणी काढून घेऊ आणि मिक्सरमधून डाळ चांगली बारीक वाटून घेऊ. तर ही डाळ आपण मिक्सरमध्ये घालू. डाळ वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आपल्याला डाळ वाटताना अजून 1 चमचाभर पाणी याच्यात लागणार आहे. आता आपली डाळ वाटून झालेली आहे. आपण ही भांड्यात काढून घेऊ. आता ही डाळ आपण खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही करायची. आपली डाळ आता वाटून झालेली आहे. आपल्याला डाळ वाटायला 2 चमचे पाणी लागलेलं आहे. आता आपलं हे पीठ चांगलं फेटून झालेलं आहे. हे पीठ आपलं तयार झालं की नाही हे ओळखण्यासाठी आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये एक गोळा टाकून बघू. गोळा जर वरती तरंगला तर समजायचं की पीठ आपलं चांगलं परफेक्ट झालेलं आहे. तर इथे आता वरती तरंगतो आहे गोळा, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. आता आपण वडे करायला घेऊ. आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण आता वडे करायला सुरुवात करू. वडे करायच्या आधी आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊ आणि पाण्यामध्ये हात बुडवून ओल्या हाताने पीठ घेऊन मग तो वडा एक एक करून आपण तेलात सोडू, म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही. याच पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊ, तळून घेऊ. वडे आपण लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. गोल्डन कलरवर वडे तळायचे आहेत. हाय फ्लेमवर तळायचे नाही आहे, कारण हाय फ्लेमवर तळले तर वरतून ते चांगले होतात पण आतून कच्चे राहतात. म्हणून कधी पण लो फ्लेमवरच तळायचे. अधूनमधून त्याला पलटवत राहायचं. आता आपले हे वडे तळून झालेले आहे. आपण याला काढून घेऊ.
आता आपले सगळे वडे तळून झालेले आहे। आता हे वडे आपण पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवू। आता आपण हे वडे पाण्यात घालून ठेवलेले आहे। याच्यावर एक जड काहीतरी आपण असं प्लेट किंवा डिश जे काय असेल ते असं घालायचं, म्हणजे ते वडे पूर्ण पाण्यात बुडतात आणि चांगले भिजतात। आता आपले वडे भिजतात आहे, तोपर्यंत आपण दही वड्यासाठी दही तयार करून घेऊ। हे 500 ml दही आहे। 500 ml दही घेतलेलं आहे आणि त्याला छान एकसारखं करून घेऊ आपण। याच्यामध्ये आता अर्धा कप पाणी घालू आपण। आता आपलं दही एकजीव करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालू, 1 चमचा साखर घालू आणि पुन्हा एकजीव करून घेऊ याला। आता आपलं दही वड्याचं दही तयार आहे। आता आपण दही वडे आपले भिजले की नाही ते बघून घेऊ एकदा। आपले वडे भिजून झालेले आहेत तयार। आता आपण हे याच्यातलं पाणी काढून घेऊ, पिळून हलक्या हाताने दाबून पाणी काढायचं आहे। जेवढे वडे आपल्याला लागणार आहेत तेवढे सर्व करायचे। पाणी पिऊन घ्यायचं सगळ्या ह्याच्यातलं। दही वड्याची सगळी तयारी झाली आहे। चिंचेची चटणी, हिरवी चटणी, आपली डिश सर्व करून झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।